आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। तर ना आज संडे स्पेशल बांगड्याचा रस्सा बनवणार होते, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण रेसिपी बनवते तर इथे दालचिनीचे तुकडे घेतलेत मी, 3-4 टेबलस्पून धणे घेतलेत आणि 3-4 हे घेतल्यात काश्मीरी लाल मिरच्या घेतल्यात आणि त्यांना ना 15 ते 20 मिनटासाठी पाण्यात असं भिजत ठेवून देते आणि व्यवस्थित भिजल्यानंतर मग देठं काढून घेतली मिरच्यांची आणि सर्व पाण्यातून लाल मिरच्या धने काढून घेतला आणि एक टोमॅटो मी कापून ठेवला होता बारीक करून, तर तो टाकला, कांदा टाकला आणि खोबरं आपण सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं पण वापरू शकतो। तर इथे माझ्याकडे सुकं खोबरं ते मी वापरलं आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि मालवणी मसाला, हळद असं टाकून त्यांचं एक ग्रेव्ही करून घ्यायची आणि ही ग्रेव्ही आहे ना बऱ्याचशा नॉनव्हेजच्या म्हणजे फिशसाठी वापरली जाते। असे मोजकेच काही फिश आहेत की ज्यांना आपण ही ग्रेव्ही वापरू शकत नाही, पण बऱ्याचशा यांना वापरलं जातं आणि हा ग्रेव्हीचा मसाला तुम्ही एकदा करून बघाल ना तर एवढा छान असा होतो। आणि कोकणामध्ये जर आता बरेच जण फिरायला जातात तेव्हा फिश थाळी ऑर्डर करतात, तेव्हा तुम्हाला सेम अशीच टेस्ट मिळेल। कारण मी बऱ्याच वेळेला ट्राय करते बाहेर गेल्याच्या नंतर की आम्ही खातो ती मच्छी कशी असते आणि बाहेर गेल्यावर कशी असते, तर सेम ग्रेव्हीचा हे असतं। तर तुम्ही नक्की एकदा हे करून बघा। आणि सुरमई थाळी, पापलेट थाळी अशा बऱ्याचशा जे अशा मोठे फिश असतात तर त्यांना ही वाटण केलं जातं आणि काही जण म्हणतील की आमच्याकडे ओलं खोबरं नाही टाकत, टोमॅटो नाही टाकत, तर ना प्रत्येकाच्या भागानुसार असतं, अगदीच जास्त फरक पडत नाही, थोडाफार टेस्टमध्ये फरक झाला तर होतो। तरी फोडणीसाठी मी तेल घेतलं, त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्या आणि कढीपत्त्याची पानं टाकून घेतली आणि ते तयार केली ग्रेव्ही टाकली आणि पटकन झाकण मारून ठेवायचं, कारण जो तो सुगंध तो बाहेर जायला नको, जो तडका असतो फोडणीचा तो। तर तसं करून घेतलं आणि एक उकळी आल्याच्या नंतर मग बांगड्याचे जे तुकडे होते ते टाकून घेतले आणि कुठलीही मच्छी असली ना तरी सर्वात शेवटी आपण मच्छीचे तुकडे टाकून घ्यायचे, कारण ते पटकन शिजतात। आणि मग मीठ टाकलं आणि कोकम असतात ते टाकून घ्यायचे, कोकमाने ना एकदम मस्त असं टेस्ट येते। काही जण कोकम वापरतात, काही जण चिंच वापरतात, तर प्रत्येकाच्या ह्याच्यावरती ते डिपेंड असतं की कसं म्हणजे प्रत्येक भागात कसं बनवलं जातं तसं। तर काही जास्त फरक टेस्टमध्ये पडत नाही चिंच वापरली तरी आणि कोकम वापरलं तरी। आणि हे बांगड्याचा रस्सा असा तयार झाला आहे आणि आता छान बघा कलर इतका मस्त येतो आणि सुगंध पण तर काय विचारायलाच नको। आणि नंतर सर्वात शेवटी कोथिंबीर टाकली आणि ही आता बांगड्याचा रस्सा तयार झाला आहे। तर हा म्हणजे कॉमन आहे हे वाटण तुम्ही कुठल्याही मच्छीला ट्राय करू शकता आणि बघू शकता चव आणि मस्त असं दाटसर असं हे झालं आहे, त्याचा सुगंधच असा तो धण्यांचा आणि लाल मिरच्यांचा कलर वगैरे एकदम छान येतो। आणि हा सकाळचा असं रुटीन होतं, सकाळ दुपारचं जेवण झाल्याच्या नंतर मग आम्ही झुडिओमध्ये गेलो, बरेच दिवस चाललं होतं झुडिओला जायची, थोडीफार शॉपिंग होती आणि आता मी म्हटलं संडेला बघूया, तर अनयची थोडी शॉपिंग करायची होती आणि त्याला बरेच दिवस चालले होते शूज घ्यायचे आणि झुडिओचं शूजचं कलेक्शन छान असतं बऱ्यापैकी, म्हणून म्हटलं आपण तिथेच ट्राय करूया। ॲक्च्युली मी मॅक्स वगैरेमध्ये पण गेलेले आणि अनयचं असं झालं ना तो आता टीनेजरमध्ये पण असं नाही आहे, तर त्याला त्याची साईज अशी चिल्ड्रनची साईज पण होत नाही आहे आणि मोठी साईज पण त्याला अशी होत नाही, मग अशी मिडल अशी साईज लागते सध्या। मग ते शोधणं चालू होतं, कारण मी 2-3 शॉप काढले, म्हटलं आता शेवटचा पर्याय आपला झुडिओचा आहे, तिथे मिळाली तर ठीक। आणि तिथे ते मिळाले शूज त्याला जसे पाहिजे होते, त्याच्याने मेन म्हणजे साईज परफेक्ट झाली त्याला। आणि त्यांचं कलेक्शन 600-800 असं कलेक्शन आहे आणि छान आहे ते बघा, वेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स शूज आहेत। मी शूज 600ची रेंज आहे, त्याच्यामध्ये आम्ही शूज बघत होतो त्याला कुठले होतात ते आणि छान कलेक्शन आहे, इवन गर्ल्सचं पण कलेक्शन छान आहे। आणि ह्या 400च्या कुर्तीज आहेत, मी फक्त मला काही कुर्ती घ्यायची नव्हती पण मी कलेक्शन बघत होते कलेक्शन कसे आहे, नंतर रेग्युलर यूजसाठी वगैरे असं छान कुर्ती आहेत। आणि कॉस्मेटिक्सकडे पण मी वळे आणि ह्यावेळेला मी झुडिओमध्ये भरपूर ह्या झुडिओमध्ये कॉस्मेटिकचं कलेक्शन्स होतं, मग म्हटलं बघू थोडं तरी काहीतरी आल्यासारखं झुडिओमधून कसं परत जाणार ना, म्हटलं बघूया थोडं काहीतरी। तर मग आयब्रो पेन्सिल वगैरे असं काही बघत होते मी
आणि त्यांचं विंटर कलेक्शन पण आता छान आहे. मला सर्वात जुडिओमधलं आवडलं तर ह्यावेळेचं विंटर कलेक्शन 800चे आहेत. स्वेट शर्ट्स वगैरे असे आहेत आणि एवढे छान आहे. कापड मेन म्हणजे असं सॉफ्ट आहे आणि जागा कमी होतं. आपण जेव्हा बाहेर ट्रॅव्हलला जातो ना तर निम्मी बॅग तर स्वेटर ठेवायलाच लागते. तसं हे नाही आहे. एकदम त्यांची फोल्ड पण लहान होते आणि तेवढे सॉफ्ट आणि उबदार पण होते सर्व. मी असं ट्राय बघत एक एक कलेक्शन खरंच छान आहे. स्वेटशर्ट वगैरे भरपूर व्हरायटी आहे आणि म्हटलं ऑलरेडी आहेत मग अजून कबड फुल नको करायला, कारण एक नवीन दिसत चाललं तसं आपण घेत जातो. मनावरती थोडंसं कंट्रोल ठेवलं पडणार तू बाहेर हे पण कलेक्शन असं बघत होते त्यांचं छानच असं आहे. कधी गरज वाटली तर घ्यायला हरकत नाही. उचलू नको. पॅन्ट वगैरे 700-800च्या रेंजमध्ये होते. हे बघा हे पण स्वेटरच आहे. ऊल एवढी सॉफ्ट आहे ना, असं म्हणजे असं काही काही असं इचिंग वगैरे होईल असं काही नाही आहे. ते मटेरियल एवढं छान मटेरियल आहे. बरेचसे मी उलनच बघत होते, विंटर क्लोथ्सच बघत होते मी जास्त, कारण त्यांचं कलेक्शन म्हणजे असं भरपूरच छान आहे ह्या वेळेला बघितलं तर. आणि प्राईस पण भरपूर रिजनेबल आहे. आणि संडे होती ना तर बापरे एवढी लाईन होती ना की आम्ही पहिल्यांदा आणायला थोडा वेळ लाईनमध्ये उभं केलं. नंतर मग महेश राहिले लाईनमध्ये उभे आणि मी सावीला सांभाळत होते. तर सावीची तोपर्यंत तिला कंटाळा आला, त्याची अशी मस्ती हळूहळू सुरू झाली तिची मस्ती. कारण आम्हाला काय तोपर्यंत काय करणार, आम्ही पूर्ण फिरलो. नंतर सावीचं आणि दादाचं असं चालू होतं, चल ना घरी. शेवटी आम्ही आलो घरी. आणि आता मी तुम्हाला काय काय शॉपिंग केले ते दाखवते. जास्त काय नाही, थोडीफारच घेतलं मी. की आपण घरातल्यांना पहिला प्रेफरन्स देतो, तर मी आज तसंच केलं. पहिलं आणायला आणि ह्यांना म्हटलं तुम्ही तुमचं बघा आधी, नंतर मी माझं एकदम. कारण काय होतं, मी काय करते बरेचसे असे शॉप काढते तिथे कलेक्शन बघते किंवा ऑनलाईन माझं सर्च चालूच असतो आणि मग त्यातून काय पसंत पडेल ते तसं घेत असते. तर मग हे सावीचं ह्यांच्यामध्येच काहीतरी चालू असतं. आणि शूटचं कलेक्शन खरंच आणायचं काय झालं, त्याची ना आता एज आहे ना तो टीन एज मध्ये पण नाहीये आणि चिल्ड्रन्स मध्ये पण नाही, असं त्याचा एज ग्रुप झालंय. त्यामुळे त्याला साईज अशी पटकन आता बसत होतं. मी मॅक्स मध्ये वगैरे ते फिरलो पण आता साईज त्याला येतच नाहीये आणि मग त्याला अशी मधलीच अशी साईज आता शूटची घ्यावी लागते. आणि शूजचं कलेक्शन ना एकदम छान होतं, जुडिओमध्ये छान वाटलं कलेक्शन. आणि त्यातूनच हे आणायला असे शूज घेतलेत. ती पण त्यांनी त्यांची ऑफिस वेअर वगैरे अशीच घेतली. आणि तिथे गेल्यावरती मी अगदीच काही रिकामी हाताने परत नाही आलेली. मी कुठे गेली तर हे मी घेतलं, हे घेतलं. म्हणजे मी कुठे गेले तर कपडे वगैरे म्हटलं नंतर बघता येईल कपड्यांचं कलेक्शन, कारण बघितलं मी पण जसं मला पाहिजे तसं कसं नव्हतं आणि डोक्यामध्ये अजून फिक्स पण नाही की नक्की काय घ्यायचं एक्झॅक्टली. त्यामुळे ह्यावेळेला काही घेतलं नाही. पण हे घेऊन आले. आणि हे काजळ आहे जुडिओमधलं, ब्राऊन कलरचं आहे. मला काजळ माझ्याकडे हिमालयाचं काजळ आहे आणि ते स्प्रेड होतं कधी म्हटलं त्यांनी दिले. हे ब्राऊन कलर आहे, म्हटलं एकदा यूज बघूया कलर करून, कारण कधी कधी असं होतं ना की थोडंफार वाटतं थोडा लुक चेंज करायला पाहिजे वगैरे, तेव्हा मग हे त्यासाठी आणलंय. एकदा लावून बघते मी आणि तुम्हाला सांगते मग कसं वाटतंय ते. 2-3 कलर्स होते तर मी हा ब्राऊन कलर घेतलाय आणि मी तुम्हाला लावून पण दाखवते. तर बघा असा हा ब्लॉक, म्हणजे तरी मी काजळ वापरून बघितलं ना, ब्राऊन कलर आहे. कलर ना असा ब्राऊन आहे, म्हणजे ज्यांना असं वाटतं की काजळ लावलं पाहिजे किंवा नाही का थोडंसं काजळ लुक असं थोडंसं डार्क नको आहे काजळ, तर हा चांगला आहे. पण माझ्यासारखं जर म्हणजे चेहरा असेल तर नाही, काजळ एवढं सूट होत नाही किंवा दिसतच नाही मी लावल्यासारखं असं दिसतच नाही आहे काजळ बिलकुल. आणि असा आजचा ब्लॉग होता
आणि आजचा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.